पाय माझा निघणं झालाय. पाय निघत नसला ना तरी जावं लागणार. अगं मन माझं निघ म्हणतंय, पण पाय इथं चिटकून राहिलाय. आणि माझी जी परिस्थिती आहे ना तीच सांगतोय तुला. असल्या ना त्याचं मूळ कुठं आहे ना तेच कळत नसतं. अगं एकमेकांचा जीव असतो ना त्यांना मूळ माहित असतं. सगळ्या गावाला पण ते माहित पाहिजे. आता असल्या नात्याचा काय उपयोग. मग तुझं काय म्हणणं? तुझ्या नवऱ्याला अख्ख्या गावाला कळायला पाहिजे. तसलं करून काय फायदा नाही. ना तुमचं ना माझं ना माझ्या नवऱ्याचं. झालं तर नुकसान आपलंच आहे. समजा हे सगळं सगळ्यांना कळालं तर तुम्ही पण टेन्शन मध्ये, मी पण टेन्शन मध्ये, नवरा पण टेन्शन मध्ये. आणि जर त्याला कळालं ना माझी बायको अशी करते तर तो तुम्हाला आणि मला कधीच एकत्र येऊन देणार नाही. अगं तुझं म्हणणं तरी काय काय करायला पाहिजे? जसं चाललं तसं चालू द्या. आणि समजा तुझ्या नवऱ्याला कळलं तर? कळणारच नाही आणि मी कळूनच देणार नाही. लग्न झाल्यावर 4 दिवसांनी आपलं चालू झालं. आता 3 वर्ष झाली. नवऱ्याला कळ का? अगं नवऱ्याला काय, गावातल्या कोणाला कळलं नाही. आता निघा. एवढ्या वर्ष नवऱ्याला कळलं नाही, आता कळलं नवऱ्याला. मग अक्कल आता असं कोरडं पाठवणार आहे. निघा. बाळा इथं थांब. का बाबा इथं का थांबवली? हे काय मला इथं आतमध्ये जायचं. चला की मग डायरेक्ट सोडतो की. अरे नाही इथं जवळच आहे. जातो तू जा. बर चालतंय. सावकाश जाऊ आपण. हा इतकं उघडायचं रे. हा जाऊ का? हा. हे बघ, माणसाच्या आयुष्यात त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. काय इथं कोण कोणाचं नसतं. प्रत्येक जण आपला क्षण आनंदात जगत असतो. लक्षात आहे ना? आई बाबा सगळ्या गोष्टी लक्षात तुमच्या, पण माझा आनंद माझ्या बायको मध्ये आणि तिचा आनंद माझ्यामध्ये. असं ना? बरं मग मला सांग, बायकोला तू काय सांगितलंय? कुठे आहे तू? घरी येतोय म्हणलं रस्त्यामध्ये. बरोबर. मग एक काम कर, तिला फोन कर. तिला सांग मी काय येऊ शकत नाही, तिथं कुठं तरी अडकलोय असं सांगते. हा बर बघू नंतर. बरं थांबा. आयुष्यात कधी एकटं असं वाटलं आणि जगायचंय कसं हे कळाना झालं ना, मग ह्या दिलेल्या पथ्यावी. हा आहे का? येऊ का बाळा? हा. अहो पण बाबा आपण एवढ्या वेळ सोबत थांबलोय, पण नाव तर सांगा की तुमचं काय? हा बाळा, पत्ता दिलाय ना, पथ्यावी ये बर का. आणि तू येशीलच तेव्हा सांगतो. येतो. रामकृष्ण हरी. पांडुरंगा, खऱ्या माणसांना जगू दे रे बाबा. कवर आमच्यासाठी विटेवर उभा राहतो आता. रामकृष्ण हरी. शोभून दिसते सग या ड्रायव्हरचे दिलवरा. बाबांनी म्हणले आणि लावू का एकदा फोन? मनामध्ये नको गुट म्हणून बसायला. एकदा बघतोच फोन लाव. हॅलो, बोला ना. कुठवर पोहोचले? हा जवळ आलोय. पण ऐक ना, माझी गाडी झाली पंक्चर आणि गाडीमध्ये स्टेपनी पण नाही. आणि तुला तर माहिती आहे असल्या मोबाईल मध्ये एकही दुकान उघड नाही. अहो पण तुम्ही येणार कसे? काय नको काळजी करू, जवळच आहे की मी. अहो मग जवळ आहे म्हटलं, मित्राला एखादा फोन करा आणि बोलवून घ्या गाडी घेऊन. अगं असल्या वातावरणात कोण येणार आहे? आणि त्यांच्या घरचे तरी सोडतील का? अहो मग तुम्ही काय ठरवलंय काय करायचं? तू टेन्शन घेणं बंद कर बरं. आता गाडी साईडलाच आहे. उजेडपर्यंत बघतो काय होते काय नाही. आणि इथं आसपास पण काही दिसा नाही झाले. सकाळपर्यंत बघतो, झोपतो तेवढं गाडीत. सकाळी मित्राला फोन करतो. पण तुमचं असं गाडीत झोपणं मला काय पटन. पण काय करणार, पर्यायच नाही. आता तू कसलीच काळजी न करता का निवांत झोप. ठेवतो फोन. हा ठेव.
आता नाही आलो तर लगेच आठवण आली का? मग अशी तर जा जा म्हणत होते. हा आठवणीचे काय, ती कधी पण येते. कुठं आहे? अगं हे काय घराबाहेरच आहे, घरात चाललोय. मग नका जाऊ, मी काय इथे एकटीन झोपू काय? आता येईल की तुझा नवरा, मग झोप त्याला चिटकून. नाही नाही, तुम्ही ये, मला तुमच्या मिठीत झोपायचं. ए बाई, आता तर नवऱ्याला सापडू नाही म्हणून मला हाकल, आणि आता तूच परत बोल. नवरा असताना तुम्हाला बोलवायला मी काय येडी आहे का? सगळ्याचा अंदाज घेऊन मगच मी तुम्हाला बोलवते. म्हणजे नवरा घरी येणार नाही होय? नाही म्हणजे मी येऊ शकते म्हणाले. हा म्हणून तर तुम्हाला फोन केलाय. तुम्हा दोघांना सांभाळायचं माझंच काम आहे. तुमच्या दोघातलं कोण पण नाही दुखलं पाहिजे. हे मात्र खरं आहे बरं का. तू आमच्या दोघांना कसं सांभाळते ना हे मलाच माहिती आहे फक्त. आता येणार पण आहे का तिथूनच बोलत बसणार आहे? या रात्रीचं काय खरं नाही, वाऱ्याच्या झुळक्यासारखी निघून जाते, कळणार पण नाही. ए जास्त फिलॉसॉफी नको झाडू. हे काय आलोच. आईला आता हिला काय झालं? बायकोला खोटं बोलल्यामुळे काय राग आला काय? आता तुला बी राग आला काय? हो बाया चालू. आता असं वाटायला लागले रात्र इथंच निघत्या. हो चालू. झाली, झाली. येऊ का? नाही. येऊ नाही मनासाठी बोलवले काही. आता तू किती नाही म्हटले ना तर मला इथं अडवणार कोण नाही. तुम्हाला अडवणारच कोण नाही म्हणून नाही म्हणते ना. आता तू किती थांब म्हटले ना तरी मी थांबत नसतो. तुम्हाला कोण थांबा म्हणते? मी तुमची मर्जी, पण तुम्ही मर्जीचे मालक. आता मर्जीचा मालक मी आहेच, फक्त थोड्या गोष्टीला मर्जी मोडायची नसते. तुमची कसलीच तक्रार नसत, पण जरा हळू. आजूबाजूला लोक आहेत, बोंबाटा करतील. सगळं हळूच असणार, पण हे जे मला सांगतेस ना स्वतःला जे सांग. माझं कुठं काय असतंय? तुम्हीच वडावडी करता. असं मी वडावडी करतो? खायला पोरांनी पर शर्टाचे गोड्डे बिड्डे तोडून टाकले. आता नवीन शर्ट घालून आलोय. बायकोला सरप्राईजच देतो. आईला दरवाजा कसा काय उघड? झोपली नाही वाटतं आज. लय प्रेम करते माझ्यावर. मला वाटलंच होतं तुम्हाला परत बोलत. होय. काय चाललंय? तू काय मागा शिरला? स्वाते कोण या? अहो मी सांगते तुम्हाला नंतर. चिडून. कसा का तू माझ्या घरात शिरला? आणि कधीपासून चाललंय सगळं तुमचं? तोंड शिवली काय तुमची? बोला की आता. तुझ्या बायकोलाच विचार. स्वाते काय चाललंय? सोडा, आपण उद्या बोलूया. काय उद्या बोलू? आणि कधीपासून चाललंय सगळं? सोडा, मी सांगते तुम्हाला उद्या सगळं. काय उद्या सांगते? काय अगं तो माणूस आहे मांडीव आता. हे फोन बिन करणं हे काय सगळं खोटं आहे का? मग तुम्ही काय पण समजा, पण त्या फोनच्या मागे ना माझी काळजी होती. तुझी किळस वाटायला लागली मला. इतक्या वर्षा संसारवर त्याचा विरजण टाकलंस तू थोडी नाही वागायचं मला. अहो ऐका माझं, मी सांगते तर तुम्हाला सगळं. एका झटक्यात सगळं संपलं. स्वाती अशी वगैरे असं कधी वाटलं बी नव्हतं. आमचं चांगलं छान छोटंसं कुटुंब होतं. बायकोनी असं वागून सगळं संपवून टाकलं. काय कमी पडलं होतं माझ्याकडनं म्हणून ती अशी वागली. नशीब त्या बाबांनी तरी सांगितलं अचानक घरी जा म्हणून तर हे सगळं कळलं. नाहीतर माझ्या मागे अजून किती दिवस अजून चाललं असतं. बाबा म्हणलं ते बरोबर आहे, जो तो आपलं जगत असतो. म्हणून मी पण आता माझं मी जागणार.
जाऊ काय बाबांच्या पत्त्यावरती? जातो.